आज महाराष्ट्राच्या राजकारणात शांतपणे अशी भेट घडली, ज्याचे परिणाम पुढच्या काही महिन्यात मोठे दिसू शकतात. ही साधी भेट वाटत असली तरी तिच्या मागे अनेक प्रश्न लपलेले आहेत. नेमकं काय घडलं, कोण कोणाला भेटलं आणि या भेटीचा अर्थ काय काढायचा, हेच आपण आजच्या व्हिडिओतून समजून घेऊया. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी गेले. शिंदे यांच्या नंदनवन या घरात जाऊन राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. ही भेट नेमकी कशासाठी होती याबद्दल अधिकृतपणे फार काही सांगितलं गेलं नाही. पण या भेटीची वेळ आणि मागची पार्श्वभूमी पाहिली तर चर्चा होणं साहजिक आहे. सर्वप्रथम मागे वळून पाहूया. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घटना घडली. अनेक वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही भाऊ एकत्र आले. महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी हातमिळवणी केली. सभा घेतल्या गेल्या. दोन्ही भावांनी एकत्र येऊन राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. त्यामुळे अनेकांना वाटलं की आता ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येऊन मोठी ताकद उभा करतील. मात्र निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर चित्र थोडे वेगळंच दिसलं. मुंबई महापालिकेत दोघांची युती बहुमतापासून दूर राहिली. शिवसेना उभाटाला चांगल्या जागा मिळाल्या, पण मनसेला फार मर्यादित जागावर यश मिळालं. त्यामुळे ही युती मनसेसाठी फार फायदेशीर ठरली नाही, अशी चर्चा सुरू झाली. यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेत आणखी एक घडामोड झाली. मनसेचे 6 नगरसेवक थेट शिंदे गटाला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी झाले. हा भाग शिंदे यांचा मजबूत पट्टा मानला जातो. त्यामुळे या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. शिवसेना उभाटाकडून यावर नाराजी व्यक्त झाली. दोन्ही पक्षांमध्ये दुरावा वाढत गेला, असा प्रश्न निर्माण झाला. या सगळ्यात आता राज ठाकरे स्वतः एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन भेट घेतात. ही गोष्ट महत्वाची आहे का? कारण ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर प्रथमच राज ठाकरे अशा प्रकारे शिंदेंना भेटायला गेले आहेत. त्यामुळे ही केवळ औपचारिक भेट होती का, की पुढे काही मोठं समीकरण तयार होत आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त एक संदेश दिला होता. त्या संदेशात त्यांनी लवचिक भूमिका असा उल्लेख केला होता. म्हणजे परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर लगेचच मनसेने कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि आता ही प्रत्यक्ष भेट झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात या सगळ्या घटनेची सोंगाड घेतली जात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुका एकत्र लढवल्या, पण सत्तेत दोघांनाही अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे पुढचा मार्ग काय असणार हा प्रश्न उभा राहिला. मनसे स्वतंत्र ताकद वाढवणार का, की सत्ताधाऱ्यांशी जवळीक वाढवून वेगळा मार्ग स्वीकारणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे सध्या सत्तेत आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागात त्यांचा प्रभाव आहे. अशा वेळी मनसेची साथ देणं त्यांना काही ठिकाणी उपयोगी पडू शकतं. तर दुसरीकडे जर मनसे सत्ताधाऱ्यांच्या जवळ गेली तर ठाकरे बंधूंची युती किती टिकेल, हा मोठा प्रश्न आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे की ही भेट केवळ घरगुती गप्पा नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक भेटीमागे काही ना काही अर्थ असतो. विशेषतः जेव्हा दोन वेगळ्या राजकीय वाटेवर असलेले नेते एकत्र येतात, तेव्हा याकडं दुर्लक्ष करता येत नाही. आता पुढे काय होणार? ठाकरे बंधूंची युती टिकणार की तुटणार? मनसेची भूमिका बदलणार का? की ही भेट फक्त सौजन्याची होती, याची उत्तरं येणाऱ्या काळात मिळतील. पण सध्या तरी एवढं मात्र नक्की आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. म्हणूनच ही भेट साधी नाही, ती भविष्यातील राजकीय चित्र बदलण्याची सुरुवात ठरू शकते. आणि म्हणूनच या घडामोडीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की गद्दारांना काय भेटायचं? तर तिकडून नवनाथ बन यांनी भाजपचे नगरसेवक यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत म्हटलं आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता. त्यामुळे सर्वांचं लक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीकडं लागून आहे. तर त्याचबरोबर राज ठाकरे यांनी जेव्हा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तेव्हा अनेक टीका टिप्पणी सुरू झाली. आता येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे काही वेगळी भूमिका घेतात का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. तर मंडळी, या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.